मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. नागपंचमीच्या निमित्तानं आपण नागपूजेविषयीची माहिती पाहिली, पण नागमाता कद्रू हिचा उल्लेख वारंवार येतो. तिच्याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. काही दिवसापूर्वी 6 महिन्यापूर्वी साधारणतः मी श्रीलंकेला गेलो होतो, तेव्हा एका गावामध्ये कद्रूचं मंदिरच मला पाहायला मिळालं. तो पूर्ण परिसर नागपूजकांचा, नागकुलचिन्ह वाचक लोकांचा होता. आणि साधारणतः 7-8 वर्षापूर्वी मी असंच बेलूर हे जे गाव आहे कर्नाटकातलं हळेबीडनंतरचं, त्या ठिकाणी गेलो असताना तिथे सुद्धा नागमाता कद्रू हिची मूर्ती पाहिली. तर याचा अर्थ नागमाता कद्रू ही पूजनीय होती. याचे अवशेष अजूनही शिल्लक आहे ते दिसून येतं. तर एक आदिमाया नावाचं हे पुस्तक आहे माझं, 2019 मध्ये प्रकाशित झालेलं. प्राजक्त प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलं. त्यात कद्रू या मातृदेवतेची माहिती पृष्ठ 108 वर आलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपण पुढे कद्रूचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया. तर ही जी कद्रू आहे ही नागमाता म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिच्या पतीबद्दल असा उल्लेख आहे की ती कश्यपाची पत्नी होती. तर हिची कथा सतत सवती मत्सर या अंगाने सांगितली जाते. विनता म्हणजे ज्याचं कुलचिन्ह गरुडा असते लोक, त्यांची माता, आणि म्हणजे आधी ती सुद्धा एक मातृदेवताच आहे. आणि ज्यांचं कुलचिन्ह नाग आहे त्यांची मातृदेवता कद्रू. यांच्यात जो संघर्ष, नाग आणि गरुड संघर्ष, या नाग आणि गरुड संघर्षाबद्दल एक माहिती या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की जेवढे भूमिपुत्र आहे, शेतकरी आहेत, मूळ भूमीचे मालक आहेत, तर त्यांचं चिन्ह हे जगभरातच, भारतातच नाही जगभरातच नाग दाखवलं जातं. आणि जे बाहेरून आलेले लोक आहेत, जसं भारतात आर्य बाहेरून आले, हुण आले, कुशाण आले, तर ह्या सगळ्या लोकांसाठी बरेचदा गरुड हे चिन्ह दाखवलं जातं. प्राचीन संस्कृतीमध्ये ही चिन्ह आहेत, नंतरच्या संस्कृतीमध्ये ती चिन्ह फारशी आढळत नाही. तर ही जी कथा आहे, दक्ष प्रजापती आणि असिकनी याची ती कन्या होती कद्रू, असा उल्लेख येतो. ती खूप सुंदर होती, परंतु तिला एकच डोळा होता, म्हणजे ती एकाच नजरेने पाहत होती. प्रतिकात्मक कथा आहे. दक्षाने तिचा विवाह कश्यपाशी लावून दिला. आपला पती कश्यप याच्याकडून तिने एक वर मागून घेतला. तो म्हणजे तिच्यासारखे शक्तिमान 1000 सर्प तिला अपत्य म्हणून प्राप्त व्हावे. म्हणजे नागकुळाची ती माता असल्यामुळे तिने अशा तऱ्हेने आपला नवरा कश्यप याच्याकडे अशा प्रकारचं वर मागून घेण्याची कथा ही कथा आहे. कश्यप या कुलचिन्हाबद्दल किंवा कश्यप ह्या गोत्राबद्दल, कुलचिन्ह म्हणजे ते गोत्र आहे, कुलचिन्ह या अर्थाने की कासव रूपात ते बरेचदा दाखवलं जातं. हे इराणमधल्या आखातात, इराणच्या आखातातल्या कॅस्पियन सी, कश्यप समुद्र ज्याला म्हणतात, तिथल्या लोकांचं चिन्ह आहे. तर तो संघर्ष हे बाहेरून आल्यामुळं इथल्या लोकांशी झाला आणि त्याचं प्रतिकात्मक रूप हे पुराण कथा दिसतं. तर तिची जी बहीण दाखवली विनता, ती सुद्धा कश्यपाची पत्नी आहे. तिच्यामध्ये एक शर्यत लागली, पैज लागली. इंद्राच्या रथाला जुंपलेल्या उच्च श्रवणा या घोड्याच्या रंगाबद्दल त्यांच्यात वाद सुरू होता. कद्रू म्हणाले की त्याचा रंग पांढरा आहे, पण शेपूट मात्र काळा आहे. विनता म्हणाली की ते पूर्णपणे पांढरा आहे, त्याचं शेपूटही काळा नाही आणि तो जसा पांढरा आहे तसा शेपूटही पांढरा आहे. शेवटी पैज लागली. त्यानुसार जी हरेल तिला 1000 वर्षापर्यंत पैज जिंकणाऱ्याची दासी म्हणून राहावं लागेल. 1000 वर्ष काही माणसाचं आयुष्य नसतं, पण खूप काळ अशा तऱ्हेने नाग जे कुलचिन्ह वाचक लोक होते त्यांच्या ताब्यात गरुड कुलचिन्ह वाचक लोक होते, असं त्यातून सूचित होतं. पैज जिंकण्याकरता कद्रूने आपल्या पुत्रांना आवश्यक ते सहकार्य करण्याची विनंती केली, पण त्यांनी ते नाकारलं. तर तेव्हा तिला रागावून ती म्हणाली की सर्पसत्रात तुमचा सगळ्यांचा नाश होऊन जाईल. आता महाभारतातली सर्पसत्राची कथा अशी ही काल्पनिक कथा आहे, विकृत आहे आणि विसंगत कथा आहे. त्या कथेचा आधार या ठिकाणी कद्रूच्या कथेत घेतला गेला आहे. मी पुराणिक अशा तऱ्हेने एक कथा दुसरीकडे वापरतात. आपण यापूर्वी पाहिलं की तो साचा असतो कथेचा, त्याला कथाबंध म्हणतात. जसं विटांचा साचा असतो, मूर्तीचा साचा असतो, तसा कथांचाही साचा असतो. कोणत्याही साच्या कुठेही वापरायचं
अशा तऱ्हेचे कसब पुराणिकांनी प्राप्त केलं असतं किंवा ते वापरतात. तर तेव्हा ब्रह्मदेव खुश झाला की त्याला आपोआपच नागांचा विध्वंस होईल. तर सापाला नष्ट करण्याचं आपलं स्वप्न परस्पर पूर्ण होत असल्याचा त्याला आनंद झाला. आणि मग तोही तिला समर्थन द्यायला लागला. तेव्हा सर्पसत्र तो समजा वाचलेच साप, तर हा विलतीचा पुत्र गरुड खाऊन टाकतील अशा प्रकारचा शाप ब्रह्मदेवाने दिला. इकडे कद्रू जी नागमाता आहे तिचा शाप असा आहे की तुम्ही माझं ऐकलं नसल्यामुळे सर्पसत्रात तुमचा विध्वंस होईल, विनाश होईल. आणि ब्रह्मदेवाने शाप दिलाय त्यातून वाचले तर मग गरुड नष्ट करतील. बाहेरून आलेले जे आर्य आहे ते स्वतःला गरुड कुळातले किंवा गरुड गोत्राशी संबंधित मानत असावेत असे यातून दिसते. तर घाबरले नाग आणि ते कद्रूला शरण आले आणि त्यांनी आपल्या आईला मदत करण्याचं आश्वासन दिलं. सोबतच कद्रूने दिलेल्या शापानुसार मुक्तता मिळावी म्हणून उशाप मागितला, आता आम्हाला यातून सुटका कर. त्यावर तिने सर्पसत्राच्या वेळेस आस्तिक नावाचा ऋषी नागांना वाचविल असा उशाप दिला. या आस्तिकाचा उल्लेख पुन्हा मनसाच्या कथेत येतो. आईला दिलेल्या आश्वासनामुळे सारे नाग उच्चैःश्रवा या घोड्याच्या शेपटीला जाऊन चिकटले. त्यामुळे ते शेपूट तात्पुरतं काळं दिसू लागलं. अशा रीतीने कूटनीतीचा वापर करून कद्रूने पैज जिंकली. त्यानंतर विनता हिला 1000 वर्षापर्यंत तिची दासी बनण्याला तयार राहावं लागलं. 500 वर्षे कद्रूचे दास्यत्व केल्यानंतर विनतीचा पुत्र गरुड याने तिला या दास्यातून मुक्त केलं. नाग व गरुड यांच्या संघर्षाच्या या कथा जगातल्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये आहेत. आणि या कथामधून दोन परस्पर विरोधी जे गट आहेत त्यांच्यात वर्षानुवर्षे संघर्ष झाला असावा हे सूचित होतं. तर या कथा रूपकांच्या द्वारे, रूपक कथा त्या आहेत खरं म्हटलं म्हणजे, असं काही होत नसतं. अद्भुततेचा त्याला साथ दिला गेलाय. तर ह्या कथेचं जे तात्पर्य आहे ते आपण आता पाहू. महाभारतात आलेली ही जी कथा आहे कद्रू आणि विनता यांच्या संघर्षाची कथा आहे. भारतातील नाग आणि गरुड या दोन प्रमुख प्रभावी मानवी समूहामध्ये अनेक वर्ष चाललेला संघर्ष सूचित करतात. महाभारत हा 1500 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात ही कथा ज्यांनी काही रचली त्यांनी कद्रूला खलनायकी असं रंगवलं आहे. वास्तविक महाभारताचे रचयिते किंवा महाभारतातलं जे मुख्य कथानक आहे कौरव पांडव यांच्या संघर्षाचे हे दोघेही नागकुळातले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात केलेले एक कारस्थान आहे. आताचं जे महाभारत आहे ते भृगु गोत्राच्या लोकांनी साधारणतः 700 वर्षापूर्वी किंवा 1800 वर्षापूर्वी विकृत केलं गेलं असं अभ्यासकांचं मत आहे. तर या ग्रंथामध्ये सवती मत्सर एक स्वाभाविक जी प्रवृत्ती आहे ती दाखवण्याकरता ही कथा सांगितली आहे. पण त्यात कद्रूची बदनामी करणं हा त्यांचा मुख्य हेतू आहे. तर महाभारताचे रचयिते जे आहेत त्यात त्यांना यश आलं. तर व्यासांचं नाव आपण घेतो, वैशंपायनाचं घेतो, सवतीचं घेतो. पण आजचं जे महाभारत आहे हे भृगु गोत्राच्या ब्राह्मणांनी विकृत केलेलं महाभारत आहे असं दारळ कुरुंदकर महाभारताचे एक अभ्यासक त्यांचं म्हणणं आहे. तर जी मातृदेवता अतिशय महत्वाची होती, भारतातल्या मूल निवासींची होती, तिला मात्र या कथेत बदनाम करण्यात आलाय. तिला एकच डोळा असणं हे प्रतिकात्मक आहे, म्हणजे ती दोन्ही डोळ्यात पाहू शकत नाही, म्हणजे तिची नजर हे पूर्वग्रह दूषित आहे असं यातून सुचवलाय. ती एकसुरी होती, अडेल तट्टू होती असं महाभारत करायला म्हणायचं आहे. तिच्यासारखे 1000 नागपुत्र व्हावेत म्हणजे ती शक्तिशाली होती हे मात्र मान्य करण्यात आलंय. आपला हेतू साध्य करण्याकरता आपल्या मातांना, आपल्या पुत्रांना बाध्य करणारी कुमाता म्हणजे तिचं वाईट चित्रण सुद्धा या कथेत कथाकारांनी केलंय. तिच्या प्रती असलेला जो द्वेष भाव आहे तो अशा तऱ्हेने व्यक्त झालाय. परंतु ब्रह्मदेवाने परस्पर काट्याने काटा निघावा म्हणून देव शापाची पुष्टी केली आहे. ती पुष्टी मात्र नागांचा संपूर्ण नाश व्हावा या कुटील प्रवृत्तीचं एक लक्षण आहे. तर नागांनी आपल्या आईला मदत करणं हे मातृसत्ताक समाजाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आलंय. आस्तिक या ऋषीचा जो उल्लेख आहे तो जन्मेजयच्या सर्पसत्रामध्ये नागांना वाचवणारा असं महाभारताच्या प्रारंभी येतं. आज जी नागकुळ अस्तित्वात आहे ती त्याच्यामुळे आहे असा एक समज आहे. तर गरुडांनी आपल्या आईला कद्रूच्या दास्यातून मुक्त करणं म्हणजे गरुड कुलचिन्ह असलेल्या लोकांची सरशी झाल्याचं सूचक आहे. म्हणजे गरुड कुलचिन्ह ज्याचं आहे ते जिंकले आणि नाग कुलचिन्ह ज्यांचं आहे ते हारले. आता या सगळ्या नागांना काद्रव्य का म्हणतात, कद्रूचे पुत्र आहेत म्हणून अशी एक संज्ञा किंवा संकल्पना ही पौराणिक वाङ्मयात आहे. त्यावरून ते मातृसत्ताक पद्धतीचे होते हे सिद्ध होतं. त्यांचं ते प्रतीक नाग होतं. कद्रूने आपल्यासारखे 1000 पुत्र व्हावेत असं अपेक्षा केली
परंतु पौराणिक वाङ्मयात तिला 111 पुत्र होते असा उल्लेख आहे. एका संस्कृत श्लोकामध्ये नागांची 9 नावं आली आहेत. नवनागाची पूजा आपल्याकडे जी करतात. अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धार्तराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानी नवनामानी च महात्म्य. म्हणजे नवीन नऊ नाग आहे त्याचं हे महात्म्य आहे. त्यात म्हटलंय अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय ही महत्वाच्या 9 नागांची नावं आहेत. प्राचीन काळामध्ये नागपुलं चिन्ह धारण करणारी लोक होते, त्यांची ही नावं आहेत. आणि त्या लोकांनी भारताबाहेर सुद्धा काही सत्ता गाजवली होती. तर ती नावं आपल्याला भारताबाहेरच्या अनेक देशामध्ये आढळतात. अनेक शिवमंदिरात नाग मंदिरामध्ये 9 फणा असलेला नाग दाखवतात. 9 नाग म्हणजे 9 नाग कुळ राजकुळ असा त्याचा अर्थ आपण घ्यावा. नागाला 2 तोंडी दुतोंडी वगैरे म्हणतात, तेही क्वचित घडतं. पण 3 फण्याचा नाग 5 फण्याचा नाग ही संकल्पना तिप्पट किंवा 5 पट किंवा 10 पट किंवा 9 पट अशा पटी दाखवणारी आहेत. म्हणून त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती आपण ह्या प्रतिकात्मक अर्थाने घ्यावी. तर चंद्रपूर जिल्ह्यात भंडारेश्वर नावाचं एक मंदिर आहे. तिथे एक नाग प्रतिमा असल्याचं एक तरुण अभ्यासक प्रदीप पाटील अमरावतीचे त्यांनी उजेड आणली. प्राचीन साहित्य संशोधक शरद पाटील यांनी दीघनिका या पाली ग्रंथात उल्लेखलेले अंबवन हे मातीचे मंगलवन कुसल देशात अचिरवती नदीच्या काठावर मनसाकट नावाच्या ब्राह्मण गावाच्या उत्तरेला होतं असं नोंदवलं. ते म्हणतात मनसा ही कद्रूची पुत्री होती, भूमातेची पुत्री, व सर्पराज वासुकी व अनंताची भगिनी होती. हिंदू स्त्रिया तिची मनसा पंचमीला आषाढ महिन्याच्या जून जुलै महिन्यात वैद्य पंचमीला करतात. या व्रताला नागपंचमी असं म्हणतात. भूमातेला सर्पराज्ञी असंही म्हटलंय. म्हणून मनसा देवी भूमातेचंच एक रूप आहे. मनसाकट हे मुळात भूमातेचं देवक्षेत्र असावं व अंबवन हे तिचं मंगलवन, अशी माहिती कॉम्रेड शरद पाटील यांनी दासशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथात दिली आहे. नाग हे भारतातले सर्वात पहिले रहिवासी होते, म्हणून त्यांचं कुलचिन्ह नाग होतं. सिंधू संस्कृतीत नाग प्रतिमा आढळतात, आपण यापूर्वी पाहिलं. तर या सणाचं जे नागपंचमी सणाचं महत्व आहे, त्या सणाच्या महत्वामध्ये नाग आणि गरुड यांच्यातला संघर्ष संपला असंही सांगण्यात आलंय. म्हणून बरेचदा त्याला गरुड पंचमी असं सुद्धा म्हणतात. तर अनेक वैदिक ग्रंथामध्ये सुद्धा अशा तऱ्हेच्या मंत्रांचा उल्लेख येतो. सर्पसुक्त नावाचं एक सुक्त येतं. तर गुगा नवमी किंवा गोगा नवमी या नावाने सुद्धा नागपंचमी वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. काही ठिकाणी नागपुत्रांचा उल्लेख गोंडांमध्ये आणि कद्रा नावाच्या जमातीमध्ये येतो. कद्रू पासून तो आलेला आहे. नाग लोकांबद्दल एक सांगितली जाते माहिती की ते पाताळात राहतात. तर पाताळ म्हणजे बरेच लोक जमिनीच्या खाली कुठेतरी शोधतात आणि आणि जमिनीच्या खाली भारताच्या अगदी खोल जागेत जाणं शक्य नाही. पण जो ग्लोब आहे तो ग्लोब पाहतात लोक. पलीकडे अमेरिका आहे, तर अमेरिकेला पाताळ म्हणण्याची एक पद्धत गेल्या 100 वर्षापूर्वी सुरू झाली. अगदी महात्मा फुले यांनी सुद्धा अमेरिकेला पाताळ म्हटलं होतं. पण ते चुकीचं आहे. पाताळ शब्दाचा अर्थ होतो पाण्याचा काठ. याबद्दल आपण कॉम्रेड आपल्या पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांच्या महाभारत की समालोचना या ग्रंथाच्या आधारे माहिती पाहिली. पण ती माहिती जी आहे, नागलोक नावाचा जो लेख आहे तो साधारणतः 75-80 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी, कारण 100 वर्षापूर्वी 1925 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला, महाभारत की समालोचना. त्याच्या आधी नागलोक नावाचा एक लेख जो राजवाडेने लिहिला होता, त्यांनी सुद्धा पाण्याचा काठ या अर्थाचा शब्द तो वापरला. आणि पश्चिम किनारा जो भारताचा आहे, अगदी कच्छपासून तर केरळपर्यंत, त्याला पाताळ म्हणण्याची पद्धत आहे. आणि त्या भागाला नागलोक यासाठी म्हटलं की नागकुल्ल चिन्ह ज्यांचं होतं असे लोक त्या परिसरात राहत होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराणी मराठे यांच्यातली कुलनामं आणि देवक सारखी असल्यामुळे मुळात नाग महाराणी मराठे एकच होत असं त्यांच्या हुवेर शुद्राज किंवा हुवेर अनटचेबल या दोन्ही ग्रंथामध्ये म्हटलंय. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी सुद्धा त्यावर खूप चर्चा केली आहे. त्यांचा जो प्राचीन महाराष्ट्र सातवाहन पर्व भाग 1 खंड 1 या ग्रंथामध्ये ही चर्चा आहे. आपण मुळात ती वाचू शकता. किंवा एच एल कोसारे यांनी प्राचीन भारतातील नाग या ग्रंथातही या साधर्म्याचा परामर्श घेतलाय. तर अशा तरी नागपंचमी ही केवळ महाराणी मराठ्यांसाठी नाही, तर सर्वच प्रकारच्या लोकांसाठी आहे.
कारण इतरही जातींमध्ये ही आडनावं आपल्याला सापडतात. आणि बरेचदा नागांचा उल्लेख पिशाच्च असा केला जातो, कारण नाग हा मांसाहारी आहे. आणि त्यामुळे पिशितम मांसम अश्नात येते पिशाच्च हा, ही जी व्याख्या अमरकोशाने केली त्यानुसार मांसाहारी लोकांसाठी तो शब्द वापरला आणि तो पुढे बदनाम झाला. तो साधा आहे, मांसाहार या अर्थाचा आहे. पण नागही मांसाहारी आहेत, तो काही शाकाहारी नाही. उंदीर खाईल, बेडूक खाईल, आणखी डाग सुद्धा खाईल, साप सुद्धा खाईल. पण तो काही दूध वगैरे पित नाही. पण आपण दूध पाजतो ती चुकीची पद्धत आहे. एखाद्या वेळेस तो दूध का पिईल, कारण तो गारुडी त्याला आधीच उपाशी ठेवतो, त्याला तहान लागली असते म्हणून तो दूध पितो. प्यास लगे तो दूध पिओ, दूध में पाणी मिळतं असे गाणं आपण ऐकलं असेल. तर अशा ह्या नागाबद्दल बदनामीकारक जी काही वर्णनं आली आहेत वैदिक आणि पौराणिक ग्रंथामध्ये, ती भारतातल्या मूलनिवासी लोकांची वर्णन आहे. आणि त्यांच्याबद्दलची भीती लोकांच्या मनात निर्माण केली. तर पिशाच्च शब्दाचा अर्थ सुद्धा वाईट झाला, भूत शब्दाचा अर्थ सुद्धा वाईट झाला. भूत आणि पिशाच्च हे दोन्ही शब्द नागांसाठी वापरले गेले. नागकुल चिन्हवाचक जेवढे लोक आहेत त्या सर्वांसाठीच हे शब्द वापरले गेले. एका तरणी हा सांस्कृतिक कटाचा भाग आहे. या दृष्टीने आपण या कथांकडे पाहायला पाहिजे. या कथा जशाच्या तशा न स्वीकारता त्यातील रूपक आपण समजून घेतलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. माझं सांगणं पुरेसं आहे मला असं वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.